नमस्कार, मी शिल्पा गुजर. भाग्य विजय या आमच्या खास कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनपूर्वक स्वागत. गेले अनेक रविवार डॉक्टर विजय चाटोरीकर आपल्याला कुंडली आणि भाग्यरत्न या विषयांवरती मार्गदर्शन करतायत. आजचा आपला चर्चेचा विषय आहे, तुम्हाला मागे सांगितलं होतं, विवाह योग आणि वैवाहिक समस्या. चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी मी तुम्हाला डॉक्टर विजय चाटोरीकर यांची थोडक्यात ओळख करून देते. डॉक्टर विजय चाटोरीकर गेल्या 22 वर्षांपासून या क्षेत्रात काम करतायत. गेल्या 3 पिढ्यांपासून ही परंपरा त्यांची सुरू आहे. त्यांनी ज्योतिषशास्त्र आणि वास्तुशास्त्रामध्ये PhD केली आणि इतकंच नाही तर त्यांना द प्राईड ऑफ इंडिया भास्कर अवॉर्डनं सन्मानितही करण्यात आलंय. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या आपल्या या खास कार्यक्रमाला. तर आजचा जो आपला कार्यक्रम आहे विवाह योग आणि वैवाहिक समस्या, खरं तर तुमच्या सगळ्यांच्या आग्रहास्तव सरांनी हा विषय निवडलेला आहे. सरांचं स्वागत करूयात. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या कार्यक्रमात. सर, हा विषय निवडण्यामागे नेमकं काय कारण होतं? कारण की हा खूप TRP वाला विषय आहे. महत्वाचं काय शिल्पा की मागचे जेवढे एपिसोड आपण पाहिलेत की त्याच्यामध्ये मेल जेव्हा आपल्याला 3000 मेल येतात ना, त्यातले 500 मेल ह्याच विषयाचे असतात की माझं लग्न कधी जमेल आणि आमच्या कुटुंबामध्ये अशा वैवाहिक समस्ये संबंधीचे असे अनेक मेल आहेत. त्याच्यामुळं मला असं वाटलं, आणि आता तुळशीचे लग्न होत आहेत आणि विवाहाचे योग येत आहेत सगळ्यांचे, तर त्यामुळे म्हणलं हा विषय ह्या वेळेला घेणं फार आवश्यक आहे की जेणेकरून ज्या पालकांना आपल्या मुलीच्या किंवा मुलाच्या विवाहाबद्दलची जी काही समस्या असेल किंवा त्याबद्दल चिंतित असतील ते, तर ती चिंता दूर करण्यासाठी आपण हा विषय आज निवडला आहे. नक्कीच सर. खरं तर विवाहाचं महत्त्व आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, पण तरी सुद्धा तुमच्याकडनं मला जाणून घ्यायला खूप आवडेल की विवाहाचं नेमकं महत्त्व काय आहे. तसं पाहायला गेलं तर विवाहाचं महत्त्व हे अनन्यसाधारण आहे. हे एका वाक्यामध्ये पण हे उत्तर मिळू शकतं. पण आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये किंवा प्रत्येक धर्माच्या संस्कृतीमध्ये विवाहाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पण हिंदू संस्कृतीमध्ये विवाहाला एक वेगळ्या प्रकारचे एक संस्कार मानला जातो की विवाह संस्कार. हा विवाह संस्कार म्हणजे इथे एक मुलगा आणि एक मुलगीचं सहजीवन चालू होत नाही, तर 2 कुटुंब एकमेकाला मिळत असतात, 2 परिवार एकमेकांसोबत मिळणार असतात, त्यांच्या देवाणघेवाण सुरू होणार असते वैचारिक मानसिक या पातळीवरची. तर या बाबतीमध्ये आपण आयुष्याचा जोडीदार निवडत असताना तो कशा प्रकारे निवडला गेला पाहिजे आणि तो आपल्याला आयुष्यभरात किती साथ देऊ शकतो किंवा आपली त्याला काय साथ मिळू शकते, ह्या दोन्ही गोष्टीचा विचार आपण ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून कसा करता येईल हे महत्त्वाचं असतं. आणि त्या दृष्टिकोनातून जर वैवाहिक जे जीवन आपलं चालू केलं किंवा आरंभ केलं तर निश्चित आपल्याला आयुष्यामध्ये सगळं गोष्टी काय आनंदी होऊन जातात. नक्कीच सर. आपण विवाह जेव्हा जमवले जातात तेव्हा जन्मपत्रिका बघितली जाते, तर ह्या जन्मपत्रिकेचं महत्त्व नेमकं काय आहे या सगळ्यामध्ये? महत्त्वाचं काय की आपण विवाहाच्या वेळेस मी पाहतो बरेचदा सिरियल पण पाहतो, पिक्चर पण पाहतो, बऱ्याचदा पाहतो की तिथं ज्योतिषाला विलन ठरवलं जातं की ते पत्रिकेमध्ये अमुक ग्रह आहे त्याच्यामुळे ती पत्रिका जुळत नाही, ते लग्न जमत नाही. पण असं माझं मत की विवाह जुळवत असताना जन्मपत्रिकेचा अभ्यास करून जर जुळवले तर तुमचे जे पाल्य आहेत किंवा जी मुलगा मुलगी आहे, वर आहे, वधू आहेत, तर यांच्या जीवनामध्ये अडचणी ज्या येणार आहेत ते आपल्याला आधी कळतात. म्हणजे जेव्हा आपण मॅच मेकिंग करतो, ज्याला गुणमिलन आपण असं म्हणतो, की गुणमिलनमध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी कळतात की दोघांचे स्वभाव कसे असतील, दोघांची वैचारिक क्षमता कशी असेल, विचारांची देवाणघेवाण कशी असेल, शारीरिक आकर्षण कसं असेल, आरोग्याच्या बाबतीतले त्यांची सामाजिक प्रतिष्ठा कशी असेल, अशा अनेक गोष्टी आपण ते कुंडलीहून पाहू शकतो. आणि त्या दोघांचं वैवाहिक जीवन पुढे किती प्रकारे उत्तम आणि सुखी होऊ शकतं हे आपल्याला कुंडलीनुसार पाहता येतं. बरोबर. सर, अजून मला विचारायचं होतं की जनरली लग्नाचे योग असतात ते नेमके कधी कधी येतात? म्हणजे असं कळू शकतं का की या व्यक्तीचं लग्न याच वर्षी होणार आहे, किंवा कोणाचं लग्न लवकर होतं 22व्या वर्षी, कोणाचं 30व्या वर्षी सुद्धा होत राहतं, तर हे नेमकं कसं असतं की प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये काही एक काळ असतो त्याच्यामध्ये त्यांची विवाहाचे योग असतात, त्यावेळेस तुमचे प्रयत्न करणं फार गरजेचं असतं. आता लग्नाला विवाहासाठी काय असतं की गुरुबळ असणं फार गरजेचं असतं, चंद्रबळ असणं फार गरजेचं असतं. हे दोन्ही बळ ज्यावेळेस आहेत त्यावेळेस तुम्ही वैवाहिक जीवनाला आरंभ करणं गरजेचं असतं. त्या वेळेनुसार जर तुम्ही विवाहाचे प्रयत्न केले आणि लग्न जमिनीसाठी प्रयत्न केले तर निश्चित तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये पुढे काही समस्या निर्माण होणार नाहीत. आणि त्यानुसार आपल्याला वेळ ठरवता येते की आपल्याला ह्या 2 वर्ष, समजा आता गुरुबळ आहे, चंद्रबळ आहे, सध्या एक 13 महिन्यासाठी 14 महिन्यासाठी जे चंद्रबळ गुरुबळ मिळतं तुम्हाला, त्यानुसार आपण जर प्रयत्न केले तर निश्चित त्या काळामध्ये विवाह जमवू शकतो. आपण कुंडलीहून हे पण जाणू शकतो की तुमच्या विवाहाचे योग नेमके कोणत्या वर्षी येऊ शकतात.
कुंडलीहून हे पण जाणू शकतो. फक्त त्यावेळेला योग आहेत म्हणून मी सांगणं आणि त्यावेळेस तुम्ही प्रयत्नच न करणं असं असेल तर ते शक्य नाही होणार. आपल्या योग येतात हे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येत असतात, त्यावेळेस तुमचे प्रयत्न आणि त्याचा फॉलोअप घेणं जे असतं त्या गोष्टी होणं तेवढंच गरजेचं असतं. तर निश्चितच आपण जी ठरवलेली ज्योतिषशास्त्रानुसार जे आपण सांगतो की ह्या काळामध्ये ह्या वर्षामध्ये कोणाचं 22व्या वर्षी, कोणाचं 26व्या वर्षी, कोणाचं 28व्या वर्षी, कोणाचं 25व्या वर्षी जे विवाहाचे योग आम्ही सांगतो ते त्या कुंडलीच्या गणितावरून आम्ही सांगितलेलं असतं. त्यावेळेस तुम्ही प्रयत्न करणं पण तेवढंच गरजेचं असतं. आणि निश्चित त्या काळामध्ये ते योग असतात, तिथं फक्त प्रयत्न जर केले तर त्या काळामध्ये निश्चित विवाहाचे योग येतातच. ओके सर, जेव्हा वधूवरण पक्षाची पत्रिका बघितली जाते तेव्हा मॅच मेकिंग किंवा गुणमिलन करतात, तर या गुणमिलनामध्ये नेमक्या कोणत्या कोणत्या गोष्टींचा समावेश असतो? जसं मी आता सांगितलं तुला की या गुणमिलनामध्ये कसं की त्यांच्या आरोग्याचं सुख पाहायला जातं की जे नाडीहून पाहतो, त्याच्यासोबत त्यांचे वैचारिक देवाणघेवाण कशी असेल, की समजा आता कसं असतं की एखाद्याचा स्वभाव आक्रमक आहे का नाही हे ते कुंडलीहून कळतं. आणि त्याच्यासोबत जर लाईफ पार्टनर एकदमच शांत स्वभावाचा किंवा एकदम शांत असेल तर त्या दोघांमध्ये वैचारिक मतभेद होऊ शकतात, कारण ते एकमेकाला पूरक असं नाही की त्यामुळं गुणमिलन पाहणं फार गरजेचं असतं. तुमच्या 36 गुणापैकी मिनिमम 50% म्हणजे 18 गुण तुम्हाला कुंडलीमध्ये जुळणं गरजेचं असतं. आता नाडी, भ्रुकूट, गण हे जे असतं की त्याच्यानुसार आपले कळतं की दोघांचे स्वभाव कसे असेल, वैचारिक देवाणघेवाण कसे असेल, दोघांचं शारीरिक अट्रॅक्शन एकमेकाबद्दलचं कसं असेल, की जेव्हा त्यांची फिजिकल रिलेशन पण कळतात, त्यांची सामाजिक प्रतिष्ठा कशी असेल हे पण त्याच्यावरून कळतं, दोघांचं आरोग्य कसं असेल. आता बरेचदा माझ्याकडे असे जातक येतात, लग्न झालं की 1-1.5 वर्षामध्ये पतीला किंवा पत्नीला असा काहीतरी आजार होतो की त्याच्यामुळं, आणि जास्त करून आता मी पाहतो की बरेच माझ्याकडे जातक येतात. आता काल परवा एक जातक आले होते माझ्याकडे, लग्न केलं आणि त्यांना 1 महिन्यानंतर कळालं की त्या मुलीला फिट्स येतात. अरे बापरे. आणि त्यांनी आधी पत्रिकाच नाही पाहिली. आता कसं होतं मग अशा वेळेस ज्या मुलानं त्या मुलीसोबत लग्न केलंय, आता लग्न झालंय, सांभाळणं हे त्याचं कर्तव्य आहे, पण त्याच्यामुळे थोडं तरी मनामध्ये हे होऊन जातं ना की फ्रस्ट्रेशन येतं की आपण आपल्या आयुष्यामध्ये एवढा मोठा निर्णय घेतला आणि त्या निर्णयामध्ये आपण इथेच चुकलो, हे आपण आधीच किंवा त्या लोकांनी तरी आधी सांगायला पाहिजे की तिला काय प्रॉब्लेम आहे. तर ह्या गोष्टी होऊन येतात आपल्या आयुष्यामध्ये, यासाठी गुणमिलन करणं फार गरजेचं असतं. ओके सर, विवाह योगासाठी पत्रिकेतले जे ग्रह असतात त्याचा नेमका काय इफेक्ट होत राहतो? महत्वाचं जसं गुणमिलन पाहतो आपण, आता बरेचदा काय होतं की माझ्याकडे बरेच असे क्लायंट येतात आणि ते म्हणतात आम्ही आमच्या मुलीच्या लग्नाच्या वेळेस काय की पत्रिका पाहिली होती, चांगल्या ज्योतिषाला पण दाखवली आणि त्यांनी सांगितलं की 36 पैकी 22-28 असे गुण उतरले होते, तरी पण दोघांचं जमत नाही. अच्छा, मग असं का होतं? तर असं होण्यामागचं कारण काय असतं की गुणमिलन तुम्ही पाहिले, पण त्यासोबत त्यांची कुंडली पण पाहणं तेवढंच गरजेचं असतं की त्यांनी कुंडलीतले ग्रहमानानुसार त्यांचे स्वभाव बनत असतात, त्यांची प्रगती ठरत असते, त्यांचे एकमेकाबद्दल वागायचं कसं, किंवा त्याच्या समजा एखाद्या मुलीचा विवाह एखाद्या मुलासोबत झाला आणि तो मुलगा सोबत 28 गुण जरी उतरत असले आणि 4th स्थानामध्ये त्याचे असे काही ग्रह असतील तर ते कौटुंबिक जीवनामध्ये कलह निर्माण होऊ शकतो, किंवा तो घरच्याच्या ऐकण्यात असू शकतो, तो पत्नीचं ऐकतच नाही, काही पत्नीला काही व्हॅल्यूज देत नाही किंवा तिच्या म्हणण्याला काही अर्थच नसतो, किंवा असं असतो की आधी तो खूप बोलतो, लग्न जमल्यानंतर फोन सुद्धा गिफ्ट देतो, त्याच्यावर पण बोलतो, लग्न झाल्यानंतर मात्र तो बोलायला वेळ देत नाही, अशा गोष्टी होतात. तर यासाठी कुंडलीमधले ग्रहमान जे असतात ना त्याच्यावरून कळतं की तो कायमस्वरूपी त्याचा स्वभाव कसा आहे, की तो नेहमी पत्नीसोबत कसा वागू शकतो. 7th स्थानाशी संबंधित ग्रहमान, 4th स्थानाशी संबंधित ग्रहमान, 5th स्थानाशी संबंधित ग्रहमान आणि 9th आणि 10th स्थानाशी ग्रहमान जे असतात संबंधित, त्याच्यानुसार आपल्याला कळतं की त्याचे व्यवहार आपल्या पतीचे पत्नीसोबत आणि पत्नीचे पतीसोबतचे कसे असू शकतात. त्यानुसार जर आपण जाणकार ज्योतिषाचा सल्ला घेऊन निश्चितच आपण त्याच्यावर, आणि एखाद्या वेळेस असं पण होऊ शकतं की समजा आपण तसं झालं, विवाह झालाय आणि आता त्याच्यानंतर असे काही प्रॉब्लेम असेल त्याच्यावर काही उपाय पण करता येतात. पण आजकाल मी पाहतो माझ्याकडे जेवढे काही क्लायंट्स येतात त्यांच्यामध्ये घाई खूप असते की लग्न झालं की 4-5 महिन्यानंतरच असं काही प्रॉब्लेम जाणवला की ते म्हणतात आम्ही मग हे टिकवावं का नाही, का हे रिलेशन इथे स्किप करावं. ते डायरेक्ट असे प्रश्न आले की थोडं मनाला वाईट वाटतं की कसं असतं की लग्न हे असं नाहीये, भावला भावलीचा खेळ नाहीये, तो आयुष्याची, जसं आपण दुकानातून एखादी नवीन साडी आणतो आणि त्याची जी दुकानातली घडी असते ती पुन्हा पुन्हा होत नसते. आयुष्यामध्ये लग्न हे एकदाच होत असतं, ते जे आनंदानं उत्साहानं एकदाच होतं, नंतर फक्त ऍडजस्टमेंट असते.
तर तसं होऊ नये त्यासाठी आपण अनेक उपाय त्याच्यावर करू शकतो. आता माझ्याकडे तर असे बरेच जातक येतात, बरेच क्लायंट येतात, त्यांना मी समुपदेशन पण करत असतो की त्यांना सांगत असतो की तुम्ही ह्या छोट्या छोट्या गोष्टीमुळं हे मानसिक त्रास किंवा इगो प्रॉब्लेम्स जे असतात छोटे छोटे, तर ते सोडून द्यायला पाहिजे. आणि तुमच्या कुंडलीनुसार ग्रहानुसार आपण त्याला उपाय देऊ शकतो, रत्न देऊ शकतो, यंत्र असतात, मंत्र असतात, अनेक गोष्टी आहेत त्याच्यासाठी उपाय म्हणून करू शकता, जे घरच्या घरी पण तुम्ही करू शकता. तर त्यानुसार घरातलं कौटुंबिक सुख आपण वैवाहिक जीवन आपलं सुखी समाधानी करू शकतो. ओके सर, हे प्रॉब्लेम्स तर म्हणजे तुम्ही जे मांडले ना ते अगदीच योग्य आहे, कारण की अगदीच आत्ताची जी पिढी ना त्यांच्यामध्ये पेशन्स नावाचा प्रकार खूप कमी आहे. म्हणजे आपल्या आईबाबांच्या वेळेची जी पिढी होती त्यांनी जो संसार केला एवढे वर्ष, तसा संसार आत्ताच्या पिढीमध्ये होईल असं दिसून येत नाही. तर मला तुम्हाला याच्याबद्दल असं विचारायचं नाही शिल्पा, एक सांगायची आश्चर्याची गोष्ट तुला एक सांगतो मी. संयम तर आजकालच्या मुला मुलीमध्ये नाही, हा ही गोष्ट आहे. पण माझ्याकडे असे काही क्लायंट आहेत की ज्यांचे मुलांचे लग्न झाल्यावरती घटस्फोट द्यायचा विचार करतात. मला हे कळत नाही की ज्यांचा संसार 20 ते 25 वर्ष झालेला आहे ऑलरेडी, आणि त्यानंतर शिल्लक गोष्टीमुळे किंवा ते पटतच नाही, किंवा तुम्ही नवीन ज्या गोष्टी आहेत त्याच्या मागे लागतात आणि जुन्या गोष्टी सोडून द्यायच्या मागे लागतात, अशा ठिकाणी सुद्धा मला वाटतं की ह्या सगळ्यांनी ह्या ज्योतिषशास्त्राचा आधार घेणं फार गरजेचं. नक्कीच. पण मला तुम्हाला विचारायचं आहे की अशा पद्धतीने जर तुमचं गायडन्स हवं असेल, समुपदेशन हवं असेल विवाहाच्या बाबतीत, तर तुम्ही कधी भेटता? तर मी प्रत्येक एपिसोडमध्ये सांगतच असतो की माझे कॉन्टॅक्ट नंबर स्क्रीनवर आहेत, त्याच्यावर मला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. माझं पुण्यामध्ये कोथरूडला ऑफिस आहे, औरंगाबादला पण आहे. मी प्रत्येक शनिवार रविवारी मी पुण्यामध्ये असतो, तसंच औरंगाबादला मंगळवार ते शुक्रवार असतो. त्या दरम्यान तुम्ही मला तिथं प्रत्यक्ष येऊन भेटू शकता. तिथे येणं जमत नसेल, तुम्हाला प्रत्यक्ष औरंगाबादला किंवा पुण्याला प्रत्यक्ष येऊन मला भेटता येत नसेल, तर तुम्ही माझे कॉन्टॅक्ट नंबर आहेत त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून माझी अपॉइंटमेंट घ्या. 24 तासात ते 48 तासामध्ये मी स्वतः तुम्हाला कॉल करेन आणि तुमचे काही समस्या आहेत ते ऐकून घेईल. मग ती वैवाहिक जीवनाबद्दल असेल किंवा कोणत्याही असो तुमच्या समस्या. आता समुपदेशनामध्ये कसं असतं की मुळात याच्यामध्ये कसं असतं की कधी नवरा बायकोची भांडण जे असतात ना, एक पाहतो की एक तर इगो प्रॉब्लेममुळे होतात, किंवा आजूबाजूचे जे नातलग असतात, म्हणजे सासू असेल, सून असेल, किंवा जावयाची सासू असेल, सासरा असेल, मेहुणा असेल, किंवा तिचा देर असेल, असे जे नातलग असतात त्यांच्या काही कमी जास्त किंवा कोणी काहीतरी सांगितल्यामुळं, गैरसमजामुळं, आणि एक महत्त्वाची गोष्ट की संशयामुळं, ह्या अशा अनेक गोष्टी की ज्याच्यामुळे ह्यांच्यामध्ये वाद निर्माण होतात आणि ते वाद निर्माण एकदम टोकाला जातात. आणि आजकाल संयम नाही आहे ह्यांच्यामध्ये. तर ते संयम टिकवण्यासाठी हे समुपदेशन करणं फार गरजेचं आहे. आणि ते जर केलं, आणि मुळात ह्यांच्या आई वडिलांना समुपदेशन करणं खूप गरजेचं आहे, त्याच्याने निश्चितच फरक पडू शकतो. नक्कीच. आपल्या मुलांचा संसार चांगला व्हावा असं प्रत्येक आई वडिलांना वाटत असतं, पण त्याच्यामध्ये थोडंसं इंटरफेरन्स जर कमी केलं तर ते आपल्या आपल्या पद्धतीने पुढे चालत राहतात. हा विचार प्रत्येक आई वडिलांनी करणं गरजेचं आहे, फक्त मुलीच्याच नाही, मुलाच्या आई वडिलांनी सुद्धा. एका छोट्याशा ब्रेकसाठी थांबते आहे, ही चर्चा पण अशीच सुरू ठेवणार आहोत. तुम्ही कुठेही जाऊ नका.